महाराष्ट्र हादरून गेला. शेतात काम करताना 4 शेतकरी ठार. मातीत हातात घेताच असं काही घडलं की काही क्षणात सगळं संपलं. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर मेंढकी शेतशिवारात घडल्याची माहिती आहे. शेत म्हटलं की शेतकऱ्याचं आयुष्य त्याच्याशी जोडलेलं असतं. पिकाची काळजी घेणं, खत पाणी, किडींपासून संरक्षण आणि त्यातच जंगलालगतची शेती असेल असं तर आणखी एक मोठं आव्हान असतं. वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्याचं या भागातील शेतकऱ्यांनाही अशाच समस्यांचा सामना करावा लागत होता. पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेताच्या परिसरात कुंपणाची व्यवस्था करण्यात आली होती. पण त्या दिवशी या कुंपणाभोवतीची परिस्थिती नेमकी काय होती याची कल्पना त्या शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना नव्हती. ते नेहमीप्रमाणे आपल्या कामात गुंतले होते आणि काही क्षणातच त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळणार होतं. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी काही शेतकरी प्रकाश राऊत यांच्या मालकीच्या शेतात खत टाकण्याच्या कामासाठी गेले होते. शेतात काम सुरू होतं. घरात हातातली कामं सुरू होती. आजचं काम पूर्ण करून घरी परतायचं एवढा साधा विचार त्यांच्या मनात होता. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट अत्यंत धोकादायक पद्धतीने त्यांच्या आजूबाजूला होती. जंगलालगतच्या या शेतात वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती समोर आली. इथूनच या संपूर्ण घटनेचा धक्कादायक भाग सुरू होतो. कारण शेतकऱ्यांना पिकांचं रक्षण करायचं होतं, पण त्याच विद्युत प्रवाहाने पुढे कोणाचा जीव घेतला हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. शेतात काम सुरू असताना अचानक जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याची माहिती समोर आली. पुढे काय झालं असेल याची कल्पना करा. एका क्षणापूर्वी एकमेकांसोबत काम करणारे शेतकरी अचानक विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आले. हा धक्का इतका जोरदार होता की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. शेतात काम करणारे इतरांना काही समजण्याआधीच मोठी दुर्घटना घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांसाठी हा क्षण अक्षरशः हादरवून टाकणारा ठरला. कारण ही एखादी किरकोळ दुखापत नव्हती. एका मागोमाग एक अनेक जीव धोक्यात गेले. शेतात शांतपणे सुरू असलेलं काम अचानक मृत्यूच्या सावटात बदललं. आणि आता या घटनेतील सर्वात काळजाला चटका लावणारी माहिती समोर येते. या दुर्घटनेत 1-2 नव्हे तर तब्बल 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गणेशपूर येथील पुंडलिक माने, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे आणि नानाजी राऊत अशी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. हे 4ही जण त्या दुर्दैवी घटनेत प्राण गमावून बसले. काही वेळापूर्वी शेतात काम करणारे हे शेतकरी अचानक कायमचे निघून गेले. त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी कळाल्यानंतर काय परिस्थिती झाली असेल याची कल्पना करणंही कठीण आहे. सणासुदीच्या काळात घरात आनंद असताना अचानक घरातील व्यक्तीचं कायमचं निघून जाणं यापेक्षा मोठं दुःख त्या कुटुंबासाठी आणखी काय असू शकतं. पण ही घटना इथेच थांबली नाही. या दुर्घटनेत आणखी 2 शेतकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. म्हणजे त्या शेतात घडलेल्या या दुर्घटनेने एकाच वेळी 6 जणांच्या आयुष्यावर परिणाम केला. तर 4 जणांचा मृत्यू झाला आणि उरलेले 2 जखमी झाले. घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेल्या या जखमी शेतकऱ्यांच्या जबाबातून नेमका घटनाक्रम आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्या शेतात त्या क्षणी नेमकं काय घडलं, विद्युत प्रवाह कुठून आला, कुंपणात वीज कशी पोहोचली आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची कल्पना होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. घटनेची माहिती परिसरात पसरताच ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. काही वेळापूर्वी शेतात गेलेल्या व्यक्तींबाबत अचानक अशी बातमी समोर आल्याने लोक घटनास्थळी जमा होऊ लागले. परिस्थिती पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या व्यक्तींचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. विशेष म्हणजे जंगलालगतची शेती असल्यामुळे वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण करण्याचा प्रश्न या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पिकांचं संरक्षण करण्यासाठी केलेली व्यवस्था जर मानवी जीवासाठी धोकादायक ठरत असेल तर अशा प्रकारच्या व्यवस्थेची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे हा प्रश्न या घटनेनंतर निर्माण होतो. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. ब्रह्मपुरी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. नेमका विद्युत प्रवाह कसा सोडण्यात आला होता, त्यासाठी कोणती व्यवस्था वापरण्यात आली होती का, ती सुरक्षित होती का आणि या दुर्घटनेला नेमकं कारण काय ठरलं याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. कारण 4 जणांचा मृत्यू झालेला असल्याने ही केवळ साधी दुर्घटना म्हणून दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जंगलालगतच्या शेतात पिकांचं संरक्षण करण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरली जात होती. वन्य प्राण्यांपासून पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी शेताच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पण वीज ही खेळण्याची गोष्ट नाही. विद्युत तारेला मानवी शरीराचा संपर्क झाला तर काही क्षणात जीवघेणा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा कोणत्याही व्यवस्थित सुरक्षिततेचे नियम अत्यंत महत्त्वाचे असतात. या प्रकरणात नेमकी कोणती चूक झाली, कोणत्या परिस्थितीत विद्युत प्रवाहाचा संपर्क आला आणि 4 जणांचा मृत्यू कसा झाला हे तपासातून स्पष्ट होणं गरजेचं आहे. या घटनेने आणखी गंभीर प्रश्न समोर आणलाय. शेतात काम करणारा शेतकरी दिवसभर मातीशी झगडतो, पिकासाठी मेहनत करतो, पाऊस वारा सूर्य सगळं सहन करतो. पण त्याच शेतात जर विद्युत प्रवाहाचा धोका असेल तर त्याची माहिती किंवा योग्य खबरदारी नसेल तर एक क्षण संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. आता पुन्हा त्या 4 कुटुंबांकडे पाहिलं तर या घटनेचं गांभीर्य आणखी जाणवतं.
गणेशपूर येथील पुंडलिक माने, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे आणि नानाजी राऊत ही 4 नावे आता एका दुर्दैवी घटनेशी जोडली गेली आहेत. सकाळी कामासाठी शेतात गेलेले हे शेतकरी पुन्हा घरी परतलेच नाहीत. घरच्यांनी वाट पाहिली असेल, शेतातून काम आटोपून ते घरी परत येतील अशी अपेक्षा केली असेल, पण त्याऐवजी त्यांच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचली. एका दुर्घटनेने 4 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे गणेशपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आणि म्हणूनच या घटनेकडे केवळ एक अपघात म्हणून पाहून चालणार नाही. नेमकी चूक कुठे झाली, विद्युत प्रवाहाची व्यवस्था कोणी केली, ती कशी केली, त्या ठिकाणी कोणती सुरक्षितता होती आणि या दुर्घटनेला जबाबदार परिस्थिती नेमकी कोणती होती, अशी सत्य माहिती तपासातून समोर येणं आवश्यक आहे. 4 शेतकऱ्यांचे जीव गेले आहेत आणि 2 शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात निष्काळजीपणा किंवा नियमांचे उल्लंघन झाले असेल तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. स्थानिक ग्रामस्थांनी केलेली सखोल चौकशीची मागणी याच कारणामुळे महत्त्वाची ठरते. या दुर्घटनेतून प्रत्येक शेतकऱ्याने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला हवी, शेतात कोणतीही विद्युत व्यवस्था दिसली तर ती सुरक्षित आहे की नाही याची खात्री केल्याशिवाय तिच्या जवळ जाणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर मेंढकी शेतशिवारात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत शेवटी नेमकं काय घडलं, तर शेतात खत टाकण्याच्या कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा जिवंत विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत पुंडलिक माने, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे आणि नानाजी राऊत या 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य 2 शेतकरी गंभीर जखमी झाले. ब्रह्मपुरी पोलिसांकडून तपास सुरू असून महावितरणचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेमागील नेमकी जबाबदारी आणि विद्युत प्रवाहाची व्यवस्था कशी करण्यात आली होती हे तपासातून स्पष्ट होणार आहे. पण 4 कुटुंबांचा आधार या एका दुर्घटनेत कायमचा हरपला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनो, पिकांचं संरक्षण करताना स्वतःच्या जीवाची सुरक्षितता सर्वात आधी ठेवा, कारण शेतात केलेली एक छोटीशी चूक, निष्काळजीपणाची चूक कधी कोणाचं संपूर्ण आयुष्यावर काळोख आणेल हे सांगता येत नाही.